मेरा शेर हा रक्षाबंधनसाठी तुझ्या हा म्हणजे निक्की आणि ती दुसरीचं नाव काय का म्हणजे मला नाव नाही घ्यायचंय पण तरी जान्हवी खूप अप्रतिम खेळतात म्हणजे असं इतकं छान खेळतात की बघायचीच इच्छा होत नाही. नमस्कार जनता, वेलकम बॅक टू चॅनल, वेलकम बॅक टू द मराठी फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग. आपले डेली ब्लॉग तर चालूच आहे. आता आजचा दिवस आहे ना, आजच्या दिवसामध्ये ना खूप काही गोष्टी होणार आहे. सगळ्यात पहिले गोष्ट होणार आहे की बायको ऑफिसला जाणार आहे. त्याच्या पण पहिले एक मोठी गोष्ट आहे की आम्ही ना आता म्हणजे आमचं वॉकिंग तर चालूच होतं पण आता एकदम फिक्स टायमिंग ठेवलेलं आहे. सकाळी उठला की परत चालू करतो पण आता ब्लॉगिंग मुळे मे बी कंटिन्यू राहील. डेली ब्लॉग, डेली वॉकिंग सगळं कंटिन्यू असणार आहे. खूप मजा येईल कारण की ना हेल्दी राहायची आता गरज आहे. बरंच झालं आजारी राहून बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आहे. आता फुल फिट व्हायचं आहे. मला तर पूर्ण बॉडी बनवायची. बायको पण एकदम मस्त मॉडेल बनणार आहे. मूवी दिसणार बॉडी आणि मी मॉडेल. मस्त कॉम्बिनेशन आहे ना. मॉर्निंग वॉकला असलो ना तर आम्ही ह्या लोकेशनला नक्कीच येतो प्रत्येक वेळी कारण की हे बघा मला फिश बघायचे असतात. हिला फिश बघायचे असतात, मला कमळ बघायचे असतात. फिश बघायला तुम्हाला क्लिअर दिसेल. कमळ कारण रोज येतच नाही. किती सही वाटतं. किती बघा किती मोठ्या मोठ्या फिश आहेत. हा बघ कलर वाल्या. एक मिनिट. One hour later. मेरा शेर हा मी तुला रक्षाबंधनसाठी गेलो. हा ये आपका शेर दे ना मला थोडं तर दे. मला कोणीच दिले नाही पैसे. आणि बायकोने मला चहा दिलेला आहे. थँक्यू. हे घे तुझा वाला. ये मेरा कट है इसलिए मेरे को कटिंग चाय मिली है. मेरा वो तेरा तेरे को तुला ऑफिसला लवकर जायचंय ना म्हणून पटापट करायसाठी तुला त्या कपात दिली. आणि माझ्या रक्षाबंधनचा हा कट दिला तिने 500 रुपयामधून. वा वा थँक्यू. किती झाले? 0.01%. थँक्यू. Two hours later. सो बायको ऑफिसला निघाल्यानंतर आहे ना मला कळालंच नाही की मला किती वेळ गेला. मी ना व्हिडिओ एडिट करत बसलेलो होतो. व्हिडिओ एडिट करताना इतका त्याच्यामध्ये घुसून गेलो कारण खूप भारी कंटेंट होता. तुम्हाला नक्कीच तो आवडला असेल. आतापर्यंत तो व्हिडिओ येऊन पण गेला असेल. सो या सगळ्या टाईममध्ये ना मस्तपैकी 1.5-2 तास आरामात चालला गेला. आणि माझं लंच राहून गेलेलं कारण की लंच नंतर आपलं ऑफिस चालू होणार आहे. सो मी पटापट नंतर लंच करून घेतो आणि लंच बरोबर साईड बाय साईड TV बघणं पण चालू आहे. तर पटापट TV पण थोडंसं बघून घेतो आणि मस्तपैकी लंच करून घेतो. मी इतके सगळे पेरू घेतलेले आज. खूप भारी पेरू मिळालेले. हे थेऊरला गेलेलो ना, थेऊरचे हे पेरू आहेत एकदम भारी. या जेवायला. पुन्हा त्यांना जोरदार पाऊस पडलेला तर हे सगळ्या गोष्टी ना आमच्या सगळ्या ना इथं मस्त लटकवल्या होत्या. सगळ्या पडून गेल्या. बाकी तर झाडांचं पण थोडंसं वाट लागलेली होती. पण आता जरा असेल ना मस्तपैकी रिपेअर करून घेऊ आपण. बघून घे कसं दिसतं. आणि हे बघा हे असं डेकोरेशन केलेलं. तर मस्तपैकी त्याला स्टँड दिलेला आहे. तर इकडून लावून ठेवलेलं आहे. पुढे जाऊन तो मोठा मोठा होईल. इतकं भारी वाटणार आहे ना. किट. माझं ऑफिस चालू झालेलं आहे. आज आहे ना ऑफिसमध्ये खूप सारी कामं आहेत. तर मी कामाला लागून जातो. बाकी व्हिडिओ आहे ना आता बायको ऑफिसहून आली की तर कंटिन्यू करू. चलो. 3 hours later. आणि बायको आली. ओहो हो हमारे लिए कुछ लेके आई. काय आणलं? माझं कडक पाव भेटला ना. गुड. व्हेरी गुड. आणि दूध पण ओके. माझी तर ऑफिसची मीटिंग आहे पण बायकोने आणलेला पाव याला भरून पण म्हणतात. आम्ही ना कडक पाव म्हणायचो. चला चहा प्यायला या. आज ट्यूजडेचा मार्केट असतो. तो ऑफिसहून थोडासा की ब्रेक घेतलेला आहे. चहा वगैरे नंतर ऑफिस केलं होतं.
काय घेते आज? कांदे? कांद्याचा भाव काय? लसूण हा तरी ठीक आहे. लसूण 100 रुपये पाव. बापरे, त्या दिवशी आपण घेतला ना, त्या दिवशी 50 होता गेस ना. 100 रुपये पाव चालू आहे. पाव हा तेव्हा 40ला मागत होतो म्हणून ते, हा 50 40 होतं, 40 तर 50 होता. 60 चा 50ला मागत होतो. आता 100 ला गेला. महाग होत चालेल ना, पण 100 मध्ये जास्तच झालेल ना महाग. चला ब्रोकोली घ्यायची. ब्रोकोली, हा चल चेक करू. सो भाजीपाला तर घेऊन झालेला आहे, पण आहे ना आमचं काय प्लॅन होतं माहिती का, की आमची व्हिडिओला स्टार्टिंगला बघितलं ना, आम्ही सकाळी एक राऊंड मारायला निघालेलो. तर आम्ही आता ठरवलं आहे की ना आपण आम्ही दोघं आहे ना दिवसातून कमीत कमी एक वेळा राऊंड मारणार. सकाळचा राऊंड झालेला आहे आणि ट्राय करू की संध्याकाळी सुद्धा आपण राऊंड मारू, मोस्टली जेवण केल्यानंतर किंवा असं. आता तर ऑफिस आहे आणि खूप सारे मीटिंग आहे माझ्या, म्हणून मी आमचं लवकर टायमिंग झाला आहे. तर पटकन घरी जाऊन, भाजीपाला तर घेऊन झालेलाच आहे, तर पटकन घरी जाऊन दोन काम झाले. वॉकिंग पण झालं आणि ह्यावेळी गाडी पण नाही आणली मुद्दा म्हणून, कारण की वॉक करायला पाहिजे आपण. आता घरी जाऊन ऑफिसच आहे. बिग बॉसचा टाइम तर गेलेला आहे, पण गुड थिंग की सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे आपण. तर आम्ही जिओला सबस्क्राईब केलं आहे, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही अंधार यायला लागला का? हां, इकडे थोडीशी लाईट आहे. तर ऑफिस झाला ना, ऑफिस झाल्यानंतर किंवा थोडासा टाइम मिळाला तर 12-1 वाजता आम्ही बघू बिग बॉस. तुम्ही पण सांगा तुमचे कोण फेवरेट आहे. माझी तर फेवरेट बाई निक्की. अशा म्हणजे पण नाही, खरंच ना म्हणजे निक्की. आणि ती दुसरीचं नाव काय का, म्हणजे मला नाव नाही घ्यायचंय, पण तरी जान्हवी. खूप अप्रतिम खेळतात, म्हणजे असं इतकं छान खेळतात की बघायचीच इच्छा होत नाही. आणि तो अरबाज पण वेगळंच चालू आहे. बोर झाला त्यांचा आवाज ऐकून. खरंच बोर झालंय, पण ठीक आहे, मजा येते बिग बॉस. मला हा या वेळेचा बिग बॉस आहे ना, आणि प्लस रितेश भाऊ मस्तच होस्टिंग करतोय. सब उन्हीं के लिए देख रहे. मला तर ते वाटतं ना, बिग बॉस मराठी बिग बॉस आहे ना, हा त्यासाठीच बघतात. जर सलमानचं होतं ना तसंच सेम म्हणजे स्वॅग आहे त्याचा. खूप छान चाललंय. आता आम्ही आमची वॉकिंग कंटिन्यू करून घेतो, भेटू लवकरच. हो हो, एक नंबर. माझी इथे एक मीटिंग होती, कॅन्सल झालेली आहे 10ची. वाचलो थोडा, तर विंडो ओपन आहे पण कामं बरीच आहे. आणि आलेला आहे बिग बॉस. बिग बॉसचा नवीन एपिसोड आलेला आहे. मला लेट होऊन गेलेलं आहे, पण आता बघू बिग बॉस. हे बघा यामुळेच आवडते. Audio Jungle.